नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्लाउड भाषामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रेसिपी शेअर करत आहे डोमिनोज स्टाईल चोको लावा केक। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। 1 वाटी दही मिक्सिंग बाउलमध्ये टाकलेला आहे, अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे आणि 1 वाटी साखर घातलेली आहे त्याच्यामध्ये। हे मिश्रण सगळं आपल्याला 15 मिनिटे फेटून घ्यायचं आहे। साखर चांगली विरघळली पाहिजे आहे। तर छोट्या छोट्या वाट्यांना तेल लावून मी ग्रेस करून घेतलेलं आहे। मिश्रण मिक्सिंग केलेल्या बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ हे चाळून घालायचं आहे। 1 वाटी गव्हाच्या पिठावर मी 1 चम्मच बेकिंग पावडर, अर्धा चम्मच बेकिंग सोडा घातलेला आहे, 3 चम्मच कोको पावडर टाकलेला आहे। मिश्रण छान फेटून घेतलेलं आहे। फेटताना जर आपल्याला हे मिश्रण घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये दूध टाकू शकतो। मी अर्धी वाटी दूध त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। हे मिश्रण पुन्हा छान फेटून घेतलेलं आहे। ग्रेस केलेल्या वाट्यांमध्ये थोडं थोडं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। 1 चम्मच आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे आणि 1 चम्मच त्याच्यामध्ये आपल्याला वितळलेलं हे चॉकलेट टाकायचं आहे। वितळलेलं चॉकलेट ऐवजी आपण चॉकलेटची वडी पण टाकू शकतो। 1 चम्मच पुन्हा बॅटर त्याच्यावर आपल्याला पुन्हा टाकायचं आणि टॅप करून घ्यायचं आहे। प्रीहीट केलेल्या कढईमध्ये आपल्याला हे छोट्या छोट्या वाट्या सेट करून ठेवायच्या आहे आणि 15 मिनिटांनंतर आपल्याला बघायचं ही बेक झाली की नाही आणि 10 मिनिटे त्याला थंड होऊ द्यायचं आहे। रेडी आहे डोमिनोज स्टाईल चोको लावा केक। थँक्यू।